तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला माहितीच आहे आता दिवाळी चालू आहे, तर दिवाळीचा फराळ वगैरे करायचा आहे। तर माझी साफसफाई झालेली आहे, तर तुम्ही माझा साफसफाईचा व्हिडिओ बघितलाच असेल। तर मी आता फराळाचा पदार्थ म्हणजे चिवडा करणार आहे। तर त्याआधी पहिले स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग चिवडा बनवते। चला, तर हे बघा, मी आलूची भाजी आणि चपात्या बनवून घेतल्या आणि म्हटलं नंतर चिवड्याची तयारी करावं। तर चिवड्याची तयारी करायसाठी तर मी घेतले कांदे, 10 कांदे घेतले मी आणि हिरव्या मिरच्या घेतल्या। हिरव्या मिरच्या ह्या खूप तिखट आहेत, तर मी थोड्याच घेतल्या। तर कांदे वगैरे मी कापून घेते आणि उन्हामध्ये एखादा तास ठेवते। तसेच पोहे आणि मुरमुरे मी आधीच चाळून उन्हामध्ये वाळू घातलेले आहे। चिवडा बनवण्यासाठी मी घेतला हे मोठं टोपलं आणि टाकते मी त्याच्यामध्ये तेल आणि हा आपला चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकते मी। कांदा हा मी एकच तास उन्हामध्ये ठेवला होता, तो जास्त वाळलेला नाही आहे, पण तरी तो तेलामध्ये जास्त वेळ होऊ दिला तर छान क्रिस्पी होते। कांद्यासोबतच मी टाकल्या हिरव्या मिरच्या जे चिरलेल्या होत्या। मी म्हटलं कांद्यासोबतच ह्या दोन्ही पण होतात। कांदे आपले थोडे ओलसरच होते, त्यामुळे कांद्याला व्हायला 15 मिनिट तरी लागतेच। चला, तर हे बघा कांदे आपले झालेले आहे। कांद्याला मस्त छान लालसर असा कलर आलेला आहे। तर मी हे कांदे आता या कोपऱ्यामध्ये काढून ठेवते। तर कोणी काय करतात, आधी पोहे भाजतात, मुरमुरे वगैरे आधी भाजून घेतात। तर मी सगळ्यात आधी पहिले म्हटलं मसाला काढून घ्यावा पोहे आपल्या चिवड्याचा। तर मी पहिले कांदा भाजून घेतला। आता मी टाकते त्याच्यामध्ये कढीपत्ता म्हणजेच गोड निंबाचा पाला। हा कढीपत्ता जर ओला असला तर अंगावर तेल येण्याची शक्यता असते, त्यामुळे कढीपत्ता हा आधीच ओला करून ठेवावा आणि वाळवून ठेवावा। आता मी याच्यामध्ये हा कढीपत्ता टाकला आणि हे छान मस्त आता कडक होऊ द्यायचा आणि मग काढून घेते मी। तर आता टाकते मी हे शेंगदाणे हे साधारणतः 1 किलो शेंगदाणे आहे। तर आपल्याला कसं 2 किलोचा चिवडा बनवायचा आहे, तर त्याच्यामध्ये मी टाकले शेंगदाणे। तर मला कसं पोह्यामध्ये जास्त शेंगदाणे आवडतात, कोणाला कमी आवडतात तर कोणाला जास्त आवडतात। तर आपल्या आवडीनुसार शेंगदाणे आपल्याला टाकता येते। शेंगदाणे व्हायला काही जास्त टाइम नाही लागत, 5-10 मिनिटात होऊन जातात। तर मी हे शेंगदाणे काढून ठेवते या कोपऱ्यामध्ये आणि आता याच्यामध्ये टाकते मी डाळवा व्हायला पण जास्त टाइम नाही लागत, थोडं तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचा आणि मग डाळवा मी काढून घेते। डाळवा हा या झाऱ्यामध्ये काही पूर्णपणे येत नाही आहे, तर मी या चमच्याच्या मदतीने या डाळव्याला काढून घेते। आता आपलं काय बाकी आहे, आता आपलं खोबरं बाकी आहे। तर आता मी खोबरं तेलामध्ये थोडं भाजून घेते। खोबऱ्याला पण मस्त लाल कलर आलेला आहे। आता हे खोबरं पण मी काढून घेते। याच्यामध्ये खूप जास्त तेल झालेलं आहे, तर मी हे तेल थोडंसं काढून ठेवते आणि या टोपल्यामध्ये थोडंसं तेल ठेवते, कारण आपल्याला आता पोहे भाजायचे आहे। चला, तर मग हे पोहे भाजायसाठी मी टाकत याच्यामध्ये हळद आणि थोडं मीठ, कारण हळद आणि मीठ आधी टाकलं तर पोह्याला छान हळद लागते आपली आणि मीठ पण लागते। हे टोपलं छोटंसं आहे, त्यामुळे थोडे करून पोहे टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहे, कारण जास्त पोहे जर याच्यामध्ये टाकले तर भाजता नाही येणार, त्यामुळे थोडे टाकूनच भाजून घ्यायचे आहे। पोहे आपल्याला छान कडक भाजायचे आहे, कारण त्यामुळे चिवडा आपला कडक होतो। तर पोहे हे भाजले की नाही हे हातामध्ये घेऊन थोडे बारीक करून बघायचे, त्यामुळे समजते आपल्याला की पोहे भाजले की नाही भाजले। तर हे बघा, हे पोहे आपले छान भाजलेले आहे, तर मी आता त्याला काढून ठेवते। तर आता टोपल्यामध्ये मी टाकलं आहे थोडंसं तेल आणि त्याच्यामध्ये टाकत आहे हळद आणि मीठ, कारण आपल्याला मुरमुरे पण पोह्यासारखेच भाजायचे आहे।
त्यामुळे मुरमुऱ्याला पण छान पिवळा कलर येतो आधीच हळद टाकल्यामुळे, आणि मीठ टाकले की त्याला चव येते. त्यामुळे मुरमुरे पण आपल्याला असं कडक भाजायचे आहे. जोपर्यंत आपल्या हाताने असं बारीक होत नाही तोपर्यंत मुरमुरे भाजायचे आहे. मुरमुरे पण कडक झाले की आपला चिवडा छान कडक होतो. तर मुरमुरे भाजून झाले आपले. हे बघा हाताने मी बारीक करत आहे, तर छान कडक कडक झालेले आहे. तर आता हे मुरमुरे पण मी काढून घेते. माझ्याजवळ हे मोठं प्लास्टिकचं टोपलं आहे, त्याच्यामध्येच मी पोहे आणि मुरमुरे टाकलेले आहे. चला आता करू आपण चिवड्यासाठी मसाला. तर मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकते मी आता आपले कढीपत्त्याचे मसाल्याचे पानं. मसाल्याचे पानं छान होऊ द्यायचे आणि मग याच्यामध्ये टाकत आहे मी जिरा, मोहरी, मी लसूणची पेस्ट केली होती ते टाकत आहे मी याच्यामध्ये, आणि धनिया पावडर, हळद, मीठ हे सगळं टाकून मिक्स करून घेते. याच्यात टाकत आहे मी 1 पुडी हे चिवडा मसाला, त्यामुळे आपल्या चिवड्याला छान टेस्ट येते. आता हे सगळं छान मिसळून झाल्यावर याच्यामध्ये टाकत आहे मी ते डाळवा, खोबरं, शेंगदाणे जे मी भाजून घेतले होते ते सगळं मी याच्यामध्ये टाकत आहे आणि एक वेळा सगळं पुन्हा भाजून घेत आहे. त्यामुळे काय होते आपला चिवडा छान कडक बनतो. तर हा सगळा मसाला मी एकसारखा फिरून घेत आहे. फिरून घेतल्यावर हा मसाला मी या टोपल्यामध्ये टाकते. या टोपल्यामध्ये मी आधीच पोहे भाजून टाकले होते, मुरमुरे टाकले होते आणि त्याच्यामध्ये मी हे सगळं टाकत आहे आणि हे सगळं चिवडा आपल्याला एकसारखा पूर्ण मिसळून घ्यायचा आहे. तुम्हाला माझ्या मागे पोहे मुरमुरे दिसत असेल तर ते पोहे खूप जास्त झाले होते. 4 किलो पोहे झाले होते, पण आपल्याला कसं 2च किलोचा चिवडा बनवायचा होता, त्यामुळे मी अर्धे पोहे ठेवून दिले होते. आता हे सगळं मिश्रण मी एकसारखं फिरून घेत आहे. तर तुम्हाला दिसतच असेल किती छान चिवडा झालेला आहे आपला. सुगंध पण खूप छान येत आहे. तर हे बघा आपला 2 किलोचा चिवडा तयार झालेला आहे. मी सध्या एक आता नवीन यूट्यूबर आहे, तर माझ्या बोलण्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही समजून घ्याव्या आणि मला माफ करावे. तर रोज असे माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा.